काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड सध्या आमच्यासोबत आहे. ताई, आज राहुलजी मुंबईत येत आहेत, सत्र न्यायालयात हजर होणार आहेत. त्यांच्यावर जे आरोप लावले गेले आहेत त्याच्यावर काय? कसले आरोप? त्यांच्यावर आरोप आहे की सातत्याने संसदेपासून रस्त्यापर्यंत राहुलजी सातत्याने मध्यम वर्गांचा, महिलांचा, गरिबांचा आणि त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आवाज म्हणून काम करत आहेत. संसदेमध्ये आम्ही बघतोय की ज्या तऱ्हेने राहुल गांधीजींनी सातत्याने जे आहे ते आपल्याला सुद्धा माहिती आहे की चाहे मग एब्सेंट फाईल असेल, नरवरेजींचं पुस्तक असेल, त्या ठिकाणी होणाऱ्या शेतकऱ्यांचं टॅरिफच्या बाबतीमधला प्रश्न असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे संकट भारतावरती आर्थिक होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये सातत्याने आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे. पूर्वीसुद्धा लोकांनी ज्या ज्या वेळेला राहुलजींनी प्रश्न विचारले त्या त्या वेळेला जे आहे त्या सांगितलं की असं कसं करू शकतात. मला प्रश्न एक विचारायचा आहे की या देशाच्या हितासाठी जर कोणी प्रश्न विचारत असेल आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचा पूर्ण अधिकार आहे, काँग्रेसचा पूर्ण अधिकार आहे की लोकांना जी भूमिका आहे, लोकांचे जे प्रश्न आहेत ते संसदेमध्ये त्या ठिकाणी उचलणं आणि त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण मागणं. खरं तर मला अपेक्षा आहे की हे काम मीडियाने पण करण्याची आवश्यकता आहे, कारण मीडियासुद्धा हा चौथा स्तंभ आहे. ज्या तऱ्हेने पार्लमेंट एक स्तंभ आहे त्याच तऱ्हेने मीडियासुद्धा चौथा स्तंभ आहे आणि माझी अपेक्षा हीच आहे की या स्तंभाच्या माध्यमातून एक पारदर्शक पद्धतीने जे आहे या गोष्टींवरती चर्चा व्हायला पाहिजे. आज आपण बघतो की जगभरामध्ये लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये राजीनामे देत आहेत. का देत आहेत? कारण ॲब्सेंट फाईलमध्ये त्यांचं नाव आलं आहे. आज आम्ही बघतो की हरदीप पुरींना कुठल्याही तऱ्हेचा राजीनामा मागितला जात नाही, जेव्हा की 9 वेळा ते 2014च्या काळामध्ये भेटलेले आहेत. सातत्याने लोक त्या संदर्भामध्ये आवाज उचलत आहेत. आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये AI सबमिट झालं, ज्याचा तुम्ही उल्लेख करताय, ज्याच्यामध्ये जे चायनाचं मॉडेलचं काहीतरी एक त्या ठिकाणी एक हे आणण्यात आलं आणि त्याच व्यतिरिक्त ते AI मध्ये नेटवर्क होतं ना, मोठ्या प्रमाणात आपण बघितलं असेल की लोकांची जी गैरसोय झाली आणि ज्या तऱ्हेने चोरी झाली त्या ठिकाणी. हे जर लोकांची परिस्थिती जर लोक समाजासमोर आणण्याचं किंवा जनतेमध्ये आणण्याचं जर कोणी काम केलं तर लगेच तुम्ही काँग्रेसवर टीका करणार. तुम्हाला सत्य स्वीकारायची हिंमत नाही आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्हाला तुमच्या चुका दुरुस्त करण्याची इच्छा नाही आहे आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेत्या म्हणून ज्या ज्या वेळेला राहुलजी बोलायला उभे राहतात त्या त्यावेळेला राहुलजींचं माईक बंद करण्याचं काम केलं जातं. पण तुम्ही त्यांचे आवाज दाबू शकत नाही, जनतेचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, तुम्ही लोकशाही आणि लोकतंत्राशी खेळू शकत नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. सातत्याने काल सुलतानपूरमध्ये, आज भिवंडीमध्ये प्रत्येक दिवशी एक RSS त्यांच्यावरती केस टाकत असते. पण राहुलजी, काल प्रियंकाजींनी खरं बरोबर बोललं की राहुलजी होणं आसान नाही आहे. ज्या तऱ्हेने लढाई लढण्याचं काम करतात, ज्या तऱ्हेने संघर्षशील योद्धा म्हणून त्यांचं काम आहे, आम्हाला अभिमान आहे की आमचा नेता हा जनतेचा आवाज आहे. आम्हाला अभिमान आहे की कष्टकऱ्याचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा, प्रत्येक समाजाचा आवाज म्हणून ते त्या ठिकाणी पुढे येतात. आणि मला पूर्ण अपेक्षा ही आहे या माध्यमातून की जनता सुज्ञ आहे, जनता पब्लिक आहे, पब्लिक सब जानते, जनता सुज्ञ, जनतेला माहिती आहे की प्रश्नावरती बोलायचं नाही, इतर विषय भरकटायचा. त्याचं नाव भाजप आहे. हर्षवर्धनजी आज नवीन जामीनदार होणार आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहे कोर्टाकडून? नाही, असं आहे की बिलकुल हर्षवर्धन जे असेल, आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राहुल गांधीजी जी लढाई लढत आहेत, ज्या तऱ्हेने संघर्षपूर्ण जीवन ते जगत आहेत, आपल्याला माहिती आहे की सातत्याने त्यांच्यावरती एक दबाव, त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्या तऱ्हेने वागणूक दिली जाते, संसदमध्ये असेल, आम्हाला अपेक्षा होती की जेव्हा लोकसभेमध्ये जेवढं प्रतिमा म्हणा किंवा प्रतिष्ठा म्हणा किंवा जेवढं त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहे देशाच्या प्राईम मिनिस्टरांची जागा आहे त्याच तऱ्हेने विरोधी पक्षनेत्याची पण जागा आहे. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी AI सबमिटमध्ये आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर भाजपने पण आंदोलन केलं होतं. आता मुंबईमध्ये भाजपने असा इशारा दिला की जर राहुलजी मुंबई आले तर सडेतोड उत्तर त्यांना देणार आहे. काय देणार आहे? सडेतोड उत्तर. काँग्रेसचा कार्यकर्ता पूर्णपणे समर्थ आहे, कसं सडेतोड उत्तर देणार आहे? आणि मला वाटतं जनता त्यांना यावेळेला देईल. ज्या तऱ्हेने AI सबमिट तुम्ही केलं आणि जगासमोर तुम्ही जी भारताची नाचक्की त्या ठिकाणी करण्याचं काम केलं, चोरी झाली, AI सबमिट आहे, त्या ठिकाणी वायफाय नाही आहे, त्या ठिकाणी डिजिटल इंडियाची गोष्टी बोलतात, ते पैसे त्या ठिकाणी लोकांना घेऊन त्या ठिकाणी जे जेवण आणि पाणी खरेदी करायची परिस्थिती निर्माण केली होती. मोठ्या प्रमाणामध्ये ज्या तऱ्हेने तिथे गोंधळ निर्माण झाला, याचे परिणाम जे आहे ते देशाच्या प्रतिमेला सुद्धा झाला. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्ही सातत्याने काँग्रेसच्या वतीने आवाज उचलतोय तर आमचा प्रश्न हा आहे की ज्या वेळेला तुम्ही जागतिक लेवलचं एखादं संमेलन करता त्यावेळी तुम्ही जागतिक लेवलचं व्यवस्थापन करण्याची आवश्यकता होती, पण दुर्दैवाने ते झालेलं दिसलं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.